नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी 19 ऑक्टोबर दीपावलीच्या पूर्वसंध्येला खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा माता मंदिर येथे भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा आरती अरुण पवार यांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी धुळे शहराच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी, अश्विनी पाटील, डॉक्टर आराधना भामरे, धुळे बाजार समिती संचालक नयना पाटील, सरचिटणीस मोहिनी धात्रक, सुवर्णा निरगुडे, उपाध्यक्ष रंजना पाटील, भाग्यश्री विभांडे, वर्षा महाजन, संगीता राजपूत, ज्योती गोंदुरकर, सुवर्णा पाटील, आरती नवसारे, अर्पणा पाठक, गीता कटारिया, रेवती कोळे, दिव्या पाटील, पूजा गांधी, स्वाती देसले यांची उपस्थिती होती. शुभ दिवशी दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे 5वे शक्तीपीठ आई एकविरा मातेच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व महिला मोर्चाच्या वतीने दीपोत्सव साजरा करत आहोत. त्यात देव, देश, धर्म आणि सनातन धर्माची जनजागृती तसेच आई एकविरा देवीच्या मंदिरात एक पहिला दिवा आमच्या मातेच्या वतीने पहिला दिवा आज आम्ही मंदिरात लावलेला आहे आणि त्याची आरास आम्ही केलेली आहे. असं म्हटलं जातं की देव, देश, धर्म आणि सनातन धर्माची जनजागृती झाली पाहिजे, स्त्री शक्तीचा जागृत झाला पाहिजे आणि त्याची संस्कृती आपण जपली पाहिजे. एक दिवा आपल्या राष्ट्रप्रेमासाठी आम्ही सर्व महिलांनी प्रज्वलित केलेला आहे. सर्व महिलांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आमच्या महिला मोर्चा धुळे शहर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्यासाठी उपस्थित माजी धुळे शहराच्या माजी महापौर प्रतिभाताई चौधरी तसेच आदरणीय बाबासाहेब कुमार पाटील यांच्या सुविद्य पत्नी अश्विनीताई पाटील, डॉक्टर आराधना भामरे तसेच माझ्या सर्व मैत्रिणी उपस्थित होत्या. धन्यवाद. जय श्री. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.